नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीराम श्रीकांत पत्की आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कधीतरी आपण लहान होतो आणि लहान असताना अगदी आनंदात होतो हे आपल्याला आठवतं. बालपणीचा तो निरागस आनंद पुन्हा आपल्या वाट्याला येणार नाही या कल्पनेने आपल्या मनाची व्याकुळता वाढते. लहानांचा शरीरधर्म आणि मनोव्यापार हा एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे. लहानांच्या पातळीवर जाणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न आणि अभिप्राय जाणून घेणे, त्यांची आकलन शक्ती अधिक सुसंस्कारित करणे यासारखा दुसरा आनंद नाही. सर्वच मोठी माणसे कधीतरी लहान असतात. ती लहानाची मोठी होतात, परंतु ती लहानांच्या वाट्याला येत नाहीत, लहानांशी संपर्क साधत नाहीत. लहानांनी खूप मोठं व्हावं यासाठी मोठ्यांनी थोडं लहान होणं काय हरकत आहे? आणि हे मोठं होणं केवळ आपल्या मानसिक नाही तर शारीरिक उंचीशीही निगडित आहे. म्हणूनच आजचा विषय आपण निवडला आहे. आजचा विषय आहे उंची वाढवणे आणि आयुर्वेद. मार्गदर्शन करणार आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्विद्या पारंगत आयुर्वेदापूर, नर्गिस दत्त कॅन्सर रुग्णालय बार्शी अशा विविध रुग्णालयांमध्ये ते आयुर्वेदाचे प्रमुख चिकित्सक म्हणून काम पाहतात. गेल्या 30 वर्षांहूनही अधिक काळ आयुर्वेदाद्वारे त्यांनी असंख्य रुग्णांना आरोग्याची नवसंजीवनी प्रदान केली आहे. आज त्यांच्याबरोबर आपण या विषयावर चर्चा करणार आहोतच, पण त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांचा सहभागही आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया आम्हाला पुढील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. तुमचे प्रश्न विचारताना टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवा, ज्यामुळे तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चर्चेला सुरुवात करूया. सर, उंची वाढवणे एकतर हा लहान मुलांशी संबंधित असा विषय आज आपण निवडलेला आहे. लहान मुलांचा संबंध आला की आपण म्हणतो की बालसंगोपन हा एक महत्त्वाचा विषय त्यामध्ये आहे. तर बालसंगोपन म्हणजे नेमकं काय आणि आयुर्वेदाने त्याची कशी व्याख्या केली आहे? बरोबर आहे. असं आहे की बालसंगोपन या अनुरोधाने आपण जरी बोलत असलो तरीसुद्धा आयुर्वेदामध्ये आरोग्याचा जो संबंध आहे तो एका विशिष्ट पद्धतीने व्यक्त केलेला आहे आणि तोच लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा बघायला पाहिजे आपल्याला. समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ चित्तबेदीयते, असं स्वस्थ किंवा निरोगी माणसाची व्याख्या सांगितलेली आहे. आणि मुलंही त्याला अपवाद नाही आहेत. म्हणजे समदोष, शरीरातले दोष धातू मला जे आहे ते समान पाहिजेत, वातपित्त कफ वगैरे. आणि त्याच्याबरोबर प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन यांचा सुद्धा विचार आयुर्वेदाने केलेला आहे. आणि हे सगळं ज्यावेळेला योग्य असेल त्यावेळेला त्याला स्वस्थ असं म्हटलं जातं. मग याला लहान मुलं सुद्धा अपवाद नाही आहेत. त्यामुळे लहान मुलांची बुद्धीची उंची आणि शरीराची उंची या दोन्ही व्यवस्थित जर पाळल्या गेल्या किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केले गेले तर ते खरं बालसंगोपन आहे असं म्हणायला पाहिजे. आणि ह्या अनुरोधाने आयुर्वेदाने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात बरेच संस्कार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितले गेलेले आहेत. म्हणजे उष्टावणीचा संस्कार आहे, कर्णवेधन म्हणजे कान टोचण्याचा संस्कार आहे, आणि त्याच्याबरोबरीनं इतरही संस्काराचे मुंजन संस्कार, लग्न हा सुद्धा संस्कार आहे. असे वेगवेगळे संस्कार सांगितलेले आहेत. आणि हे संस्कार सांगताना त्यांच्या मनामध्ये एक धारणा पक्की आहे की संस्कारो ही विशेष गुणांतराधनम उच्यते. हे संस्कार केला की त्या व्यक्तीमध्ये, त्या द्रव्यामध्ये काहीतरी नवीन गुण उत्पन्न होतात आणि दोष नष्ट होतात. ह्या पद्धतीने आणि ह्या चष्म्यातून आपण बालसंगोपन या विषयाकडे बघणं गरजेचं आहे. आणि मग असं झाल्यानंतर त्या मुलाचं खाणं पिणं कसं असायला पाहिजे, त्याला खेळणी कोणती दिली जायला पाहिजेत, त्याला कोणत्या शाळेत घातलं जायला पाहिजे, त्याच्याशी घरच्या लोकांचा व्यवहार कसा असायला पाहिजे, लहान बहिणीचा, मोठ्या बहिणीचा किंवा भाऊ बहिणींचा व्यवहार कसा असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार बालसंगोपनामध्ये येतो. कारण त्यातनं ती व्यक्ती घडणार आहे आणि त्याचं पुढचं जे आयुष्य आहे त्याच्यावरती संस्काराचा हा जर भाग चांगला असेल तर मग त्याची वृत्ती जी आहे ती सात्विक राहू शकते आणि समाज बदलण्याचं जे काम आहे त्यामुळे ते आया करू शकतात. आणि म्हणून आदिती ही देवांची आई आणि वामन म्हणजे बटुरूप जे विष्णूचं रूप आहे ते म्हणजे ही मुलं. असं जर झालं ना तरच या जगाला तरुणोपाय आहे, अन्यथा नाही आहे. या हिशोबाने आपण बालसंगोपन या विषयाकडे बघायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आहाराचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे, विहाराचा केलेला आहे. त्या मुलाची झोप कशी असायला पाहिजे, औषधं कोणती दिली जायला पाहिजे, गुटी कोणती दिली जायला पाहिजे, या सगळ्याचा साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. बालसंगोपनाबद्दल म्हणजे सुरुवातच आपली एवढी छान झालेली आहे. संस्कार आणि संगोपन यांचा संबंध आपण जोडला. पण बाल म्हणजे नेमकं कोण आणि कशी व्याख्या आहे? खूप छान व्याख्या आयुर्वेदाने केलेली आहे. आपल्या सगळ्यांना असं वाटतं की बाल म्हटलं की कुक्कुलं बाळ आहे आणि
आईच्या मांडीमध्ये बसलेला आहे. पण तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो की रामायण महाभारतासारख्या मोठ्या महाकाव्यांच्या मध्ये आणि इतर अनेक आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये आपल्या 16-17 वर्षाच्या मुलाकडे बघून आईला पाना फुटला अशी वर्णन आहेत. आता आईला पाना फुटणं किंवा अंगारती दूध येणं हे मज्जा प्रीतीचे लक्षण आहे. त्या मुलाच्या विषयीचं आईचं असलेले जे वात्सल्य आहे ते तिच्या नजरेतून व्यक्त होतं आणि दुधातून व्यक्त होत आहे. तर आयुर्वेदाची बाल या शब्दाची व्याख्या अशी आहे की 16 वर्षापर्यंतच्या ते 17-18 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल असं म्हटलेलं आहे. मग ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल. आणि ह्या हिशोबाने जर आपण या विषयाकडे बघितलं तर उंची वाढवणं हे बालांचं म्हणजे 17 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांचं काम आहे आणि ते आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने कसं करायचं हे आजच्या विषयामध्ये आपल्याला बघायचं आहे. अगदी. आपल्याला पहिलाच प्रश्न आलाय. विलास मगरे प्रश्न विचारतायत नाशिकवरून. कृपया आपला प्रश्न विचारा. बोला बोला. तर उंचीची नॅचरली वाढते की म्हणजे आयुर्वेदिक उपचारात आपली उंची वाढू शकते का? मी असं कधी ऐकलं आहे तर उंची फक्त नॅचरलीच वाढू शकते बुवा असं. कधी कधी अनुवंशिकता पण असते, अनुवंशिकतेवर पण उंची अवलंबून असते बुवा. तर आयुर्वेदिक अशा उपचारांतून उंची वाढू शकते का? धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. आपला प्रश्न समजला. आपण या सगळ्या विषयावर चर्चा करणारच आहोत पण तरी पण थोडक्यात त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. असं आहे की लोकांचा असा एक समज आहे किंवा गैरसमज आहे आपण असं म्हणूया की उंची ही इतर कोणत्या गोष्टींनी वाढू शकत नाही. बऱ्याच वेळेला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये सुद्धा या पद्धतीचं मत जे आहे ते व्यक्त केलं जातं. पण आयुर्वेदामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे, शास्त्रकारांनी सांगितलेला आहे आणि तसा व्यवहारामध्ये अनुभव येतो. अनुवंशिकता मोडण्यासाठी सुद्धा बीजसंस्कार नावाची जी गोष्ट आहे ती स्त्री पुरुषांनी जर केली आणि नंतर जर त्यांनी चान्स घेतला आणि दिवस जर त्या स्त्रीला राहिले तर त्यांच्या मुलांची उंची सुद्धा छान पद्धतीने वाढू शकते. आता 35 वर्षाचा हा अनुभव लक्षात घेता ज्या मुलींनी आणि मुलांनी माझ्याकडे 8 ते 10 वर्षाच्या वयाला औषधं घेतलेली आहेत त्यांची मुलं जी आहेत ती आता उंच आहेत आणि माझे पेशंट नाही आहेत. कारण त्यांच्या आईवडिलांच्यावरती जे प्रयोग झालेले आहेत या औषधाच्या सहाय्याने त्याच्यामुळे त्यांची उंची वाढते आहे मुलांची असं दिसतंय. म्हणजे अनुवंशिकतेसाठी सुद्धा उत्तर आहेत असं आता मी अधिकारवाणी सांगू शकतो. नो डाऊट की आपल्या शास्त्रामध्ये 5000 वर्षापासून हे सांगितलेलं आहे. आणि दुसरी अशी एक घटना आहे की जपानसारखा जो देश आहे त्यांनी फक्त व्यायाम करून त्यांची उंची 1.5 इंच वाढवलेली आहे त्या लोकांनी. त्याच्याबरोबर आपल्याला आयुर्वेद आहे आणि या दोघींचा विचार जर आपण केला तर उंची वाढवण्यासाठी भरपूर काही करता येण्यासारखं भारतीय लोकांना आहे. फक्त डोळसपणा हवा, जवळच्या चांगल्या वैद्याकडे जाऊन सल्ला घेणं आवश्यक आहे आणि योग्य वयामध्ये जर जाऊन तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागलात तर निश्चितपणे त्यासाठी चांगलं उत्तर मिळणार. कारण अनुवंशिकता हा एक खूप मोठं कारण उंची संदर्भात आपण धरतो. संस्कार आणि संगोपन याबद्दल आपण बोलत होतो तर आयुर्वेदामध्ये यांचा संबंध कसा जोडला गेला आहे? कसं आहे, संस्कार आणि संगोपनामध्ये महत्त्वाचा भाग आता मी जसं म्हटलं तसं की समजा एखाद्या व्यक्तीला अनुवंशिक उंचीची कमतरता आहे आणि आई आणि वडील दोघंही खुजे आहेत, त्यांचे आई वडील सुद्धा खुजे आहेत म्हणजे आजी आजोबा खुजे आहे. तर अशा लोकांनी पहिल्यांदा वैद्याला जाऊन भेटताना लग्न ठरल्यानंतर वैद्यांना भेटायला पाहिजे आणि गर्भसंस्कार करण्याच्या आधी म्हणजे गर्भ राहिल्यानंतर जे संस्कार करणार आहे त्याच्यापेक्षा जास्ती बीजसंस्कार करायला पाहिजे. म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज ह्याच्यातून ज्या भागातून उंची वाढण्याची शक्यता असते त्या भागावरती काम होणं गरजेचं आहे. त्याला बीजसंस्कार असं म्हटलं जातं. आणि आपल्या लग्न संस्कारामध्ये गर्भाधान संस्कार नावाचा एक संस्कार असतो. दुर्वांचा रस नाकामध्ये टाकणं वगैरे बऱ्याच लोकांना ते बघणार आहे माहिती असेल. तर ह्या पद्धतीचे उपचार हे पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्या संस्कारामध्येच आणून ठेवलेले आहेत की जेणेकरून हा जो भाग आहे तो अनुवंशिकतेचा जो आहे तो मोडून निघावा. फक्त उंचीच्या बाबतीत नाही पण अनेक अनुवंशिक आजारांसाठी त्यामुळे आयुर्वेदामध्ये उत्तरं चांगली मिळू शकतात. म्हणजे वैद्याच्या 2-3 पिढ्या आणि त्या रुग्णाच्या 2-3 पिढ्या असं पॅरलल जर काम हे व्हायला लागलं तर उंचीचा आणि अनुवंशिकतेचा जो संबंध आहे तो त्यातनं निघून जाऊ शकतो. तर हे अगदी निश्चित आहे. ते लहान मुलांमध्ये आपण या गोष्टीची सुरुवात करतो की उंची वाढायला लहान मुलांपासून लहान वयातूनच आपण सुरुवात केली पाहिजे. तर एक स्पेसिफिक वय गाठेपर्यंत ती उंची आपल्याला मिळते. लहान मुलांमध्ये आहार आणि भुकेचं नियोजन नेमकं कसं करावं पालकांनी? आता कसं होतं, लहान मुलांच्या बाबतीत एक प्रश्न नेहमी असा येतो की लहान वय हे कफाचं असतं, तरुण वय हे पित्ताचं असतं आणि म्हातार वय जे आहे ते वाताचं असतं. तर कफ जो आहे तो गोड पदार्थांनी वाढतो, दुधाने वाढतो. तर हे पक्क लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या अवस्था ज्या आहे जीवनातल्या त्याच्यामध्ये पहिली अवस्था जी असते त्याला क्षीराद अवस्था असं म्हटलं जातं. त्यावेळेला फक्त मूल दूध पित असतं आईच्या अंगावरचं, कारण त्याच्या तोंडामध्ये दात नसतात. परंतु दात येणं म्हणजे काय आहे तर घन पदार्थ
पोटामध्ये पचण्याची ताकद त्या जठराग्नीला आलेली आहे याचं एक इंडिकेशन निसर्गाने दिलेलं आहे, ते म्हणजे दात आहेत. कारण दाताचं काम चरवण करणं हे आहे. त्यामुळे जेव्हा दात यायला लागतील त्यावेळेला दूध हळूहळू कमी व्हायला पाहिजे आणि अन्न थोडं थोडं सुरू व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेला पूर्ण दात येतील त्यावेळेला दूध आहे ते बंद करायला पाहिजे. आणि वयात येताना मग नंतर दूध जे आहे ते पुन्हा वापरणं हे इष्ट आहे. तरी सुद्धा जर दूध वापरायचं असेल तर ताजं गाईचं किंवा म्हशीचं जर मिळालं पिळून लगेच तात्काळ तर ते घेणं इष्ट आहे. 7-7, 8-8 दिवसाची शिळी दूध आपण जी पिशवीची पितो ती योग्य नाही. आणि ती जर प्यायची असतील तर मग या दुधाने अपचन होत नाही ना, याचा विचार करायला पाहिजे. ह्याच्यात होतं काय की आपल्या शरीरामध्ये कफ आहे हे लक्षात असताना मुलांना पुन्हा दूध प्यावं असं वाटत नाही. त्यामुळे 90% मुलं मुली दूध आणि साय जे आहे ते काढून डायनिंग टेबलला लावत असतात. त्यांना ते शी असंच वाटत असतं. याचं कारण काय, त्यांच्या शरीरात ऑलरेडी कफ आहे. तर कफयुक्त दूध जर तुम्ही प्यायला त्यांना द्यायला लागलात आणि त्याच्यात खूप साखर, कॉम्प्लॉन, बूस वगैरे अशा गोष्टी घालून तर ते मुलांना पचनाने आवडणारी नाही. तर तुम्ही एक लक्षात घ्या की मुलाचा आहार जो आहे ना तो त्याच्या डिमांडवरती आपण ठरवायला पाहिजे, आपल्या घड्याळावरती किंवा आपल्या सोयीनुसार नाही ठरवायला पाहिजे. तर त्या मुलाला आपण खा किंवा पी बाबा असं म्हणायला नाही पाहिजे. त्यांनी स्वतःहून ते मागायला पाहिजे तर ते अन्न त्याला पचणार आहे. हा भुकेच्या वतीतला पहिला भाग आहे आणि तो लक्षात घेऊन त्याचा अन्नाचं जे नियोजन आहे ते करणं केलं पाहिजे. एक प्रश्न घेऊया सर पटकन. जगदीश खैरनार प्रश्न विचारतायत मालेगाववरून, कृपया आपला प्रश्न विचारा. लहान मुलाची उंची सर वाढत नाही सर, असं टेंगच असं त्याच्यासाठी काय करा आपण, त्याला धोक्याला असं कळतो असे व्यायाम वगैरे असं, पण आई कसं आई वडिलांची ऐकते बराबर आहे असं. अच्छा, आपला प्रश्न समजला, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा हॅलो डॉक्टर. पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उंची वाढवणे आणि आयुर्वेद हा आजचा विषय आहे. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. पिंपळाच्या पानावर वरण भात तूप यांचं सेवन लहान मुलांना करायला लावावं, कारण त्यामुळे लहान मुलांच्या बुद्धीची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते. ब्रेकला जाण्याच्या आधी मालेगाववरून आपल्याला प्रश्न आला होता, काय उत्तर आहे सर? त्यांचं म्हणणं असं होतं की उंची वाढण्यासाठी लोंबकण्याचा वगैरे व्यायाम जो आहे तो उपयोगी पडतो का? तर निश्चितपणे तो उपयोगी पडतो. याचं कारण काय, आकाशम विवर्ध येते, म्हणजे आकाश किंवा पोकळी असेल तर वाढायला वाव राहतो. दोन हाडांच्या मधलं जे अंतर आहे ते जर आपण वाढवलं किंवा मधली गॅप जर वाढवली तर तिथं हाडांची वाढ जी आहे ती उत्तमरित्या एका विकसित वयापर्यंत होऊ शकते. त्यामुळे लोंबकळण्याचा व्यायाम हा अतिशय उपयुक्त आहे. पण त्याच्याबरोबर इथं काही आपण वनस्पती आणलेल्या आहेत, त्यापैकी हे एक वनस्पती आपल्याला सगळ्यांना दाखवण्यासाठी इथं ठेवलेली आहे. तर ही पिंपळाच्या झाडाचं हे मूळ आहे, ज्याला अश्वत्थ असं म्हणतात ते. तर ही वनस्पती उंच वाढते आणि त्याचं मूळ ही तेवढंच खोलवरपर्यंत जात असतं. तर ह्या वनस्पतीचा रंग जो आहे म्हणजे मुळाचा जो रंग आहे तो लालसर रंगाचं हे मूळ आहे. आणि हे उगाळून जर खडी साखरेवरती सकाळी आणि रात्री असं 2 वेळेला मुलांना दिलं, गंध काढून, साधारण 5 ग्रॅम म्हणजे 1 चमचा एवढं, तर मुलांच्या उंची वाढण्यासाठी खूप उत्तम उपयोग होतो. तर ह्याचा भाग हे असाच आहे की हे रक्तावरती काम करणारा घटक आहे आणि रक्तातून मांस, मांसातून मेद, मेदातून अस्थि म्हणजे हाडं तयार होतात. तर रक्तावरतीच काम करणारी ही वनस्पती आहे आणि ही अतिशय उत्कृष्ट गुण उंची वाढवण्यासाठी देत असते. ह्याच्या बरोबरीनंच दुसरं एक वनस्पती द्रव्य, त्या पिंपळाच्या झाडावर वाढणारी लाख नावाची एक गोष्ट इथं आपण आणलेली आहे. हे तसं बघितलं तर प्राणी द्रव्य आहे, एका पद्धतीच्या किड्याचं हे टर्फल आहे. पण हे सुद्धा फुफ्फुसार्थी आणि फुफ्फुसाच्या आजारासाठी आणि उंचीसाठी किंवा हाडं जी आहे ती बळकट होऊन वाढण्यासाठी म्हणून हे खूप उत्तम पद्धतीने काम करतं. तर लहान मुलांना या लाक्षाचं चूर्ण जे आहे ते दोन्ही जेवणाच्या आधी साधारण पाव चमचा एवढ्या प्रमाणामध्ये जर ते दिलं गेलं आणि ते सुद्धा खडीसाखर किंवा मधावरती दिलं गेलं तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे उंची वाढवण्याचं काम करणारं द्रव्य आहे. अगदी. आपल्याला एक प्रश्न येतोय सर, तो पटकन घेऊया. रघुनाथ गायकवाड प्रश्न विचारतायत मुंबईवरून, कृपया आपला प्रश्न विचारा. बोला. हॅलो, बोला. नमस्कार सर. नमस्कार सर, माझा मुलगा 7वीला आहे. त्याच्या वयानुसार त्याची उंची मला फार कमी वाटते. अच्छा. आणि त्याची शरीरयष्टी पण फार किरकोळ आहे सर. आणि बेसिकली माझी पण उंची 5'2" असल्यामुळं त्याच्या उंची वाढण्यासाठी किंवा शरीरयष्टी वाढण्यासाठी काय आयुर्वेदिक उपचार करावे लागतील का मला, हा प्रश्न होता माझा सर. ओके, धन्यवाद. तुमचा प्रश्न समजला. काय उत्तर आहे सर? अशी तक्रार मुलांच्या बाबतीत बऱ्याच पालकांची असते आणि उंची वाढवण्याचा हा उत्तम काळ आहे. कारण आता त्याचं वय जर लक्षात घेतलं आणि तो 7वीला आहे असं जर म्हणत असेल तर 13-14च्या दरम्यान त्याचं वय आहे आणि भरपूर वाव आहे त्याच्या उंची वाढायला. उंची जी आहे आपली दर महिन्याला वाढण्याची जी प्रक्रिया या काळामध्ये चाललेली असते त्याच्यामध्ये ॲक्सिलरेशन कसं जायचं एवढाच प्रश्न या मुलांच्या बाबतीत असतो. तर मगाशी सांगितलं तसं खाण्याचं नियोजन आधी त्याच्या बाबतीत व्यवस्थित व्हायला पाहिजे. चौरस आहारापेक्षा आयुर्वेदाने सांगितलेली जी घटना आहे ती म्हणजे षड्रसात्मक आहार पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषायाचे जे रस सांगितलेले आहेत ते सगळे जर व्यवस्थित
रोजच्या रोज पोटामध्ये गेले तर वेगवेगळे आजार उत्पन्न होत नाहीत, व्याधी क्षमत्व किंवा व्याधी प्रतिकार शक्ती वाढते आणि उंची वाढायलाही मदत होते. यांच्या मुलासाठी खूप चांगलं औषध आपण माझ्या मते इथं आणलेलं आहे, त्याचा उपयोग होऊ शकेल. ही वनस्पती जी आहे ती आळीव नावाची वनस्पती आहे आणि दिवाळीला किल्ल्यावरती आपण शिवाजी महाराजांचा किल्ला करून जी टाकतो ती ही वनस्पती आहे. हे चतुर्बीज म्हणून आयुर्वेदाची 4 बिया सांगितले त्यापैकी ही एक वनस्पती आहे आणि बाळंतिणीसाठी आपण ह्याच्या आळीवाचे लाडू करून खात असतो. तर ही वनस्पती पेरल्यानंतर लगेच झपाट्याने इतकी वाढते की तशा पद्धतीचा गुण जो आहे तो आपल्या शरीरात यावा, प्रस्थापित व्हावा म्हणून आयुर्वेदाने हे द्रव्य किंवा औषध वापरलेलं आहे. तर आळीवाचा लाडू करून अशा मुलांना हे शिजवायचे नाही आहेत किंवा तळायचे नाही आहेत, घोटायचे नाही, काही नाहीत, आहे तसे कच्चे आळीव घ्यायचे, ओलं खोबरं गुळ वगैरे याच्याबरोबर त्याचा लाडू तयार करायचा आणि साधारण 20 ग्रॅम एवढा एक लाडू त्याचा जो आहे तो रोज सकाळी त्या मुलाला खायला द्यावा आणि त्याच्यावर गाईचं दूध जे आहे ते ताजं मिळालं तर उत्तम आणि रोजच्या रोज हे द्यायला पाहिजे. त्याच्यावर सूर्यनमस्कार किंवा लोंबकळण्याचा व्यायाम वगैरे त्यांनी करायला हवा. जितक्या उत्तम पद्धतीने तो दूध पिईल तेवढा ह्याचा परिणाम जास्ती चांगला येतो. तर पोटात वाढलेला जो कफ आहे जठरामध्ये तो हळूहळू करून पक्वाशयात किंवा मोठ्या तड्यामध्ये जातो. मोठ्या तड्यामध्ये आयुर्वेदाच्या हिशोबाने हाडं तयार होत असतात. जिथं सीकम किंवा उंडूक नावाचा भाग आयुर्वेदाने सांगितलेला आहे, जिथं अपेंडिक्स लागलेलं असतं तिथं पुरुष शरीरामध्ये मल उत्पन्न करणारी कला किंवा आवरण असतं आणि तिथं सूक्ष्म रूपाने हाडं तयार होतात असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. तर तिथला वात जो आहे तो त्या कफानी शमतो आणि त्यामुळे वात कमी झाल्यानंतर हाडं वाढायला लागतात. असा या वनस्पतीचा उपयोग येतो. हे अतिशय अप्रतिम औषध आहे आणि वय वर्ष 1 पासून 18 वर्षाच्या मुलामुलीने हे वापरावं. 16 वर्षापर्यंत याचा अतिशय उत्कृष्ट परिणाम येतो आणि वयात आल्यानंतर उंची वाढण्याची शक्यता असते ती दुणावते, कमी होते. त्याच्या आधीच आई वडिलांनी हा प्रयत्न करायला पाहिजे आणि हेल्थ कॉन्शियस मुलांच्या बाबतीत राहायला पाहिजे. अगदी त्यांनी आता प्रश्न विचारताना आजारपण हा एक मुद्दा सांगितला त्यांनी. आजारपणामुळे वाढ खुंटते का आणि जर तशी खुंटत असेल तर त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे? म्हणजे बरोबर आहे, लहान मुलांचे वेगवेगळे आजार जे असतात त्याच्यामध्ये जर पोटाशी संबंधित काही आजार आला तर रोगा सर्वे मंदेग्नो म्हणजे सगळे आजार जे आहेत ते पोटामधला जठराग्नी कमी झाल्यामुळे उत्पन्न होतात. तर त्यामुळे भूक नेहमी तेवत राहायला पाहिजे. भूक जर चांगली असेल तर आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी येत नाहीत आणि त्या अनुरोधान त्याची शरीरयष्टी जर किरकोळ असेल तर त्याला सूर्यनमस्कार घालायला सांगायला पाहिजे. संपूर्ण अंगाला रोज तिळाचं तेल त्याने लावायला पाहिजे आणि त्याच्यावर हे आळीवाच्या लाडवाचं औषध घ्यायला पाहिजे. पण अशा मुलांना, किरकोळ जी मुलं असतात त्यांच्यासाठी ते आपण वनस्पती आणलेली आहे ती माझ्या मते बघणं इष्ट ठरेल. तर ही ती वनस्पती आहे, अश्वगंधा नावाची ही वनस्पती आहे. याचं मूळ जे आहे ते उत्कृष्ट बल्य किंवा भ्रूण करणार आहे. तर अशा छोट्या मुलांना किंवा किरकोळ शरीरयष्टीच्या मुलामुलींना या वनस्पतीचं मूळ जे आहे ते वापरणं अत्यंत गरजेचं आहे. साधारण 2 ते 5 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये दुधाबरोबर किंवा खडीसाखरेबरोबरची आणि दुधाबरोबरची या वनस्पतीचं चूर्ण जर भुकेचा विचार करून दिलं आणि अंगाला तिळाचं तेल वगैरे लावली गेली तर मुलांच्या तब्येतीमध्ये झपाट्याने सुधारणा होते. आणि काष्ठौषधीच्या चांगल्या दुकानामध्ये या वनस्पतीचं मूळ जे आहे त्याची पावडर चांगल्या पद्धतीने उपलब्ध होऊ शकते. अच्छा सर, यामध्येच जो पहिल्यांदा आपल्याला प्रश्न आलेला होता त्याच्याशी संबंधित असं विचारायचं होतं की उंची ही किती वर्षापर्यंत वाढू शकते आणि आयुर्वेदामध्ये काय त्याच्यासाठी टाइम लिमिट दिलेला आहे? बरोबर आहे, 1 ते 16 वर्षापर्यंत उंची वाढायला काहीही हरकत नाहीये. काही मुलांच्या बाबतीत ज्यांची प्रकृती कफाची आहे, वात कफाची आहे, अशा मुलांना 18 वर्षापर्यंत सुद्धा उंची वाढू शकते. बऱ्याच वेळा 18 ते 21 ह्या वयोगटामध्ये सुद्धा उंची वाढते असं लक्षात येतं. पण हे रेअर आहे, म्हणजे अपवाद ह्या पद्धतीने आहे. पण तरी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करता येऊ शकतो. आणि अशा 18 ते 21 वर्षाच्या मुलांची उंची जी आहे ती व्हर्टिकल कॉलममध्ये आणि लोअर 1/3 ऑफ अँकल जॉईंट किंवा घोटा जो आहे पायाचा त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता असते. आणि ते प्रयत्न आपण करावेत. पण इतक्या उशिरा जागा होण्यापेक्षा प्रत्येकाने 1 ते 16 वर्षाच्या दरम्यानच उंची आपल्या मुलाची किती झपाट्याने वाढते असं जरी लक्षात आलं तरी त्याच्या मागं लागायला पाहिजे. कारण नंतर ती एकदम वाढण्याची, थांबण्याची शक्यता असते, स्पेशली मुलींच्या बाबतीत. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदी अगदी सर. आपल्याला एक प्रश्न येतोय सर, तो घेऊया दरम्यान. एकनाथ मोहिते प्रश्न विचारतायत ठाण्यावरून. कृपया आपला प्रश्न विचारा. बोला. नमस्कार. नमस्कार. डॉक्टरांनाही नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. माझा मुलगा 11वीला आहे, 16 वर्षाचा आहे आणि 4.5 फूट उंची आहे. बोला. 4.5 फूट. सलगपणे विचारा तुमचा प्रश्न. घाटकोपरला त्याला एक इंजेक्शन चालू केले ते महिन्याला तोंडात पिळायची. ती डॉक्टरीन काय मला सांगत नाही की कसली इंजेक्शन आहे. तर म्हणतात ते उंची वाढल. 6 महिने झालं ते इंजेक्शन तोंडात पिळते आणि 250 रुपये घेते माझ्याकडून. तर ते योग्य आहे का? ओके, तुमचा प्रश्न समजला, धन्यवाद. काय उत्तर आहे सर?
त्या इंजेक्शनच्या विषयी काय आपला हा विषय नाही आजचा, परंतु आयुर्वेदामध्ये त्या मुलांसाठी त्यांच्या मुलासाठी काय करता येईल ह्याच्यावर मात्र निश्चित उत्तर सांगता येईल. बऱ्याच मुलांची उंची वाढणं एकदम अचानक थांबून जातं आणि हे कारण जे आहे त्याच्या मागचं कारण जे आहे ते म्हणजे शरीरामध्ये वाढलेला वात दोष असा आयुर्वेद धरतो. तर या वाताचा आणि हाडाचा खूप जवळचा संबंध आहे. वात शरीरातला वाढला की हाडं जी आहे ती कमी होतात आणि हाडं जर वाढायला लागली तर वात कमी होतो. असा भाग आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे. तर वात दोषाचं शमन जर त्यांच्या मुलांच्या बाबतीत झालं तर त्याची उंची अजूनही वाढू शकते, कारण तो 16 वर्षाचा आहे आणि आता 11वीला आहे. तर अजून 2 वर्ष त्यांना प्रयत्न खूप छान पद्धतीने करता येतील. तर अशा वेळेला काय होतं, कोणताही आजार उत्पन्न होत असताना दोष दुष्य समूर्छनाजनितो व्याधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे शरीरातले वात पित्त कफ जे आहे ते वाढतात आणि शरीरातल्या 7 धातूंच्या मध्ये रस रक्त मांसमेद अस्थि मज्जा शुक्र इथं कुठेतरी जाऊन स्थान संशय करतात. म्हणजे जिथं लो व्हायटॅलिटी टिश्यू आहे, जिथं वैगुण्य आहे, तिथं जाऊन ते अडकतात आणि आजार उत्पन्न करतात. तर ही समूर्छनेची जी गोष्ट आहे त्यांनी तो अवयव जो आहे तो जास्ती तरी काम करतो किंवा कमी तरी करतो. तर अशा पद्धतीचं दुखणं जे आहे ते त्या मुलाच्या बाबतीत आहे आणि त्याच्यासाठी संज्ञास्थापन गण नावाची एक वेगळी घटना जी आहे ती आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहे आणि त्याच्यात 10 वनस्पती त्यांनी देऊन ठेवलेली आहेत. त्यापैकी एक वनस्पती आपण इथं आणलेली आहे, तिचं नाव ब्राह्मी असं आहे. तर ही जी वनस्पती आहे ही संज्ञास्थापन गणातली आहे. कोणत्याही आजारामध्ये शरीरातला जो दोषांचा आणि धातूंचा संबंध आलेला आहे, विकृत संबंध आलेला आहे, तो पुन्हा रिएस्टॅब्लिश होऊन चांगला करण्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. तर ब्राह्मी नावाची ओली वनस्पती त्यांनी मिळवावी आणि ती मिळू शकेल त्यांना. फुलवाल्याच्या दुकानामध्ये सुद्धा ही मिळू शकते. आणि ह्या वनस्पतीचा रस जो आहे तो रोज सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळा 4-4 चमचे मधावर किंवा गाईच्या तुपावरती त्या मुलाला द्यावा. ह्याचंच तेल बाहेर विकत मिळतं, ब्राह्मीचं तेल, ते संपूर्ण अंगाला लावावं. एखाद्या चांगल्या वैद्याकडे जाऊन या तेलाचा बस्ती घ्यावा, पंचकर्मातला जो उपचार आहे तो करावा आणि त्याच्यावर ते अळीवाचे लाडू मगाशी सांगितले ते खावेत. तर त्यांच्या मुलाची उंची अजून वाढू शकते. अजून 2 वर्ष वाव आहे. दरम्यान एक प्रश्न घेऊया सर. संतोष बुंगाडे प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला 5 वर्षाचा एक मुलगा आहे. मी त्याची वयानुसार उंची वाढलेली नाही असं मला वाटतं. अच्छा, ओके. आपला प्रश्न समजला, धन्यवाद. वयोमानानुसार उंची न वाढणं ही एक पालकांची खूप मोठी तक्रार असते आणि लहान मुलांना ते मोठे झाल्यानंतर समजतं की आपली उंची वयोमानानुसार वाढली असती तर आपली उंची चांगली असली असती आणि आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं वाटलं असतं. तर पालकांच्या या चिंतेबद्दल नेमकं कसं काय नियोजन करायचं आणि काय उपचार आहेत त्याबद्दल? कसं आहे की उंची अशी न वाढण्याची जी कारणं आहेत त्याच्यात अनंत कारणं आयुर्वेदाने सांगितलेली आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा जो आहार आहे तो मोनोटोनस जर झाला, एकाच पद्धतीचे जेवण मुलं जर जेवत असतील आणि काही ठराविकच पदार्थ खात असतील ना, तर मग उंची वाढण्यासाठी खूप अटकाव होऊ शकतो. कारण मगाशी सांगितलं तसं 6 रसांनी युक्त असं अन्न त्या मुलांना जायला पाहिजे. बऱ्याच मुलांना जन्मजात काही विकृती असतात, त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवरती होत असतो. बऱ्याच मुलांना वेगवेगळे डाऊन सिंड्रोम सारखे आजार असतात, त्यांची उंची वाढत नाही. तर हे सगळं जे प्रकरण आहे ते पहिल्यांदा चांगल्या तज्ज्ञ अशा वैद्याकडे जाऊन तपासून घ्यायला पाहिजे. आजारामुळे उंची न वाढणं हा एक भाग आहे, कुपोषणामुळे उंची न वाढणं हा दुसरा भाग आहे. आणि ह्यासाठी पहिल्यांदा मूळ आजार जो आहे त्याच्या अनुरोधाने ट्रीटमेंट होणं हे जास्त गरजेचं आहे. कारण त्यांच्या मुलाची उंची वाढत नाही, ह्याच्या मागे अनुवंशिकता हे कारण आहे का, इतर त्याला खूप उलट्या जुलाब होऊन गेलेले होते, लहानपणी जो जन्माला आल्यानंतर व्यवस्थित रडलेला होता का नव्हता, जी फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणून भाग सांगितलेला आहे तो लहानपणी त्याला झालेला होता का मोठ्या प्रमाणावरती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उंची न वाढण्यामध्ये काउंट होत असतात आणि ते पहिल्यांदा लक्षात घेऊन मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट करायला पाहिजे. पण इतक्या लहान वयात जर उंची वाढत नसेल ना, तर मुस्ताजी आपण बस्ती नावाचा एक उत्तम औषध आहे आयुर्वेदामध्ये आणि पंचकर्मातला बस्तीचा तो भाग आहे तो त्या मुलासाठी त्यांनी करावा, या आपण बस्तीचा कोर्स. आणि तो दर महिन्याला जर 5 ते 7 बस्ती त्यांनी केले किंवा 8 बस्ती केले तर त्या मुलाच्या मध्ये अजून सुद्धा उत्तम पद्धतीने परिणाम पडू शकेल. एक प्रश्न घेऊया सर. शिल्पा धोत्रे प्रश्न विचारतायत मुलुंडवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. बोला. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी शिल्पा धोत्रे बोलतेय. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे की माझा मुलगा 22 वर्षाचा, आता 22वा चालू आहे आणि त्याचं वय 22 असून त्याची उंची 5'5" आहे. तर ऍक्च्युली आमच्याकडे तसे म्हणजे हाईटने काही कोणी कमी नाही, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ठीक आहेत उंचीने. तर मला असं वाटतं त्याची थोडी उंची अजून वाढू शकेल काय. आणि अजून एक विचारायचं होतं की उंची वाढताना मुलांचे गुडघे वगैरे दुखतात का आणि त्याचा काही संबंध आहे का, किंवा आणि आहार कसा असावा जर उंची वाढवायची असेल तर. ओके, धन्यवाद. 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 धन्यवाद शिल्पाजी, तुमचा प्रश्न समजला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत पाहत रहा हॅलो डॉक्टर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उंची वाढवणे आणि आयुर्वेद हा आजचा विषय आहे. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. दर्भ चूर्ण तूप साखरेसह सकाळ संध्याकाळ मुलांना दिल्यास त्यांची चिडचिड कमी होते. ब्रेकला जाण्याच्या आधी शिल्पाजींनी आपल्याला प्रश्न विचारला होता मुलुंडवरून. काय उत्तर आहे सर? आता ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मुलाला उपयोगी आहे असं होणार नाही आहे, पण इतरांना तो प्रश्न जो आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते लागू पडेल. 22 वय आता हे बरंच वय झालेलं आहे. 25 वर्षापर्यंत अपवादात्मकरित्या उंची वाढू शकते. तर त्यामुळे त्यांनी पंचकर्मातला बस्ती नावाचा जो भाग आहे तो जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडनं बघावा करून, आणि त्याच्याबरोबर आळीवाचं औषध आता मी जे सांगितलं अश्वगंधा चूर्ण अशी जी औषध आहे ती वापरावी. परंतु ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की उंची वाढत असताना गुडघे दुखतात का, असा त्यांचा एक प्रश्न होता. तर खूप चांगला प्रश्न आहे हा. ज्या वेळेला उंची वाढवण्याची औषधं दिली जातात आयुर्वेदीय, त्यावेळेला असा काही प्रकार घडत नाही. पण नॉर्मल कोर्समध्ये उंची वाढत असताना कॅल्शियम बऱ्याच मुलांना डेफिशियंट होऊ शकतं. अस्थिधातू शरीरातला जो आहे त्याचं जर पोषण मिळालं नाही तर अशी लक्षणं येऊ शकतात. परंतु त्याच्यापेक्षा जास्ती एक लक्षण प्राधान्याने बघायला मिळतं ते म्हणजे वय वर्ष 6 ते 15च्या दरम्यान उंची वाढत असताना मुलं चिडचिड भरपूर करतात आणि त्रागा आदळापट अशी त्यांची होत असते. तर त्यावेळेला आईवडिलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे जे बदल आहेत अस्थिधातूच्या हिशोबाने त्या अनुरोधाने त्यांची ही चिडचिड असते आणि ते समजून घेऊन त्याच्या मागं लागायला पाहिजे. आता दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की वय वर्ष 21च्या पुढे ज्या वेळेला उंची वाढवायची आहे अशा वेळेला शरीरातल्या आपल्या पाठीच्या मणक्यातले जे 3 कर्वेचर्स आहेत ते जर ताठ करता आले तर ह्या मुलांची उंची ह्या वयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने 2 ते 2.5 इंचापर्यंत वाढू शकते. त्यासाठी स्पेसिफिक ट्रेनर जे असतात त्यांच्याकडनं जाऊन काही ठराविक पद्धतीची योगासनं, स्ट्रेचिंग एक्सरसाइज वगैरे हे करायला पाहिजेत. तर त्यांची ती उंची जी आहे ती वाढू शकते. पण त्याच्यात एक दोष आहे की ती उंची स्थायी स्वरूपात वाढत नाही आणि म्हणून लहानपणापासून ताठ बसायला शिकवणं, खांदे न पाडता बसणं, ह्या ज्या गोष्टी पूर्वीच्या संस्कारामध्ये किंवा संघामध्ये किंवा शाखेमध्ये शिकवल्या जातात त्या खूप महत्त्वाच्या आणि त्या पद्धतीने लोकांनी ते करणं गरजेचं आहे. ते केलं गेलं तर पाठीच्या मणक्याच्या मधला जो बाक आहे तो कमी होऊ शकतो आणि उंची वाढू शकते. आपल्याला एक प्रश्न येतोय सर, तो घेऊया. एकनाथ खडसे प्रश्न विचारतायत, सुधाकर खडसे प्रश्न विचारतायत यवतमाळवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. बोला. माझा मुलगा 1ल्या वर्गात आहे आणि मुलगी 4थ्या वर्गात आहे. त्यांची खूप उंची कमी आहे. त्यांच्याबद्दल काय मला माहिती हवी होती. त्यांचं वय किती आहे दोघांचं? माझं वय जवळपास तुमचं नव्हे, तुमच्या मुलांचं वय. माझ्या पत्नीचं वय 28 वर्ष. मुलांचं वय किती? मुलांचं वय सांगा तुमच्या. माझ्या मुलाची जन्मतारीख आहे 9 डिसेंबर 2005 आणि मुलीची 9 जून 2007. अच्छा, धन्यवाद. तुमचा प्रश्न समजला. एक 9 आणि 7 वर्षाचं बरंच गणित करायला लावलं त्याने आपल्याला. पण काय हरकत नाही. आत्ताचं हे वय जर लक्षात घेतलं त्यांचं तर उंची वाढायला खूप जबरदस्त वाव आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की संपूर्ण शरीराला अंगाला तेल लावणं, एस्पेशली पाठीच्या मणक्याला तेल लावणं हे खूप चांगल्या पद्धतीने उंची वाढवायला त्यांना उपयोगी पडणार आहे. असं याचं कारण काय तर आपण दिवसा काम केलं आणि रात्री झोपून गेलो आणि सकाळी उठल्यानंतर उठून जर बघितलं तर आपल्या उंचीमध्ये साधारण 1.5 सेंटीमीटरचा फरक पडतो. म्हणजे इंटरव्हर्टिव्ह स्पेस जी आहे ती रिलॅक्सेशनमुळे उंची वाढवून दाखवते आणि संध्याकाळी तीच उंची थोडीशी कमी येते. हे व्यवहारात घडणारी गोष्ट आहे. तर ती रात्रीतून वाढलेली उंची जी आहे ती सकाळी जर मसाज केले तर उत्तम पद्धतीने मेंटेन करता येते. याला वाताचं शमन असं म्हणतात आणि वाताचं शमन झालं की मगाशी सांगितलं तसं अस्थिधातूचं वर्धन किंवा वाढ होते. तर त्यांनी पाठीच्या मणक्याला त्या मुलांना दोघांनाही तिळाचं साधं तेल जरी वापरलं, मग मेडिकेटेड जर चांगलं तेल त्यांनी जवळच्या वैद्याकडे जाऊन जर प्रकृती तपासली आणि वापरतं आणखी चांगलं आहे. त्याच्याबरोबरीनं मगाशी सांगितलेला जो बस्ती म्हणून भाग आहे आयुर्वेदातला त्यामध्ये तिक्त क्षीर बस्ती म्हणून सांगितलेलं आहे. त्यात एक वनस्पती खूप उपयोगी आणि महत्त्वाची आहे, ती मुद्दा म्हणून मला दाखवावी असं वाटतंय. ही शतावरी नावाची वनस्पती आहे. ह्याचे अनेक प्रकार असतात, काट्याची, बिनकाट्याची वगैरे, पण ती काट्याची जी आहे ती अतिशय श्रेष्ठ आहे आणि ही वनस्पती खाल्ल्यानंतर कडसर लागते. तर गुळवेल, कडुलिंब आणि ही वनस्पती यांचं सिद्ध केलेलं दूध जे आहे शिजवलेलं ते जे आहे ते शौचाच्या मार्गावर आज जर सोडलं तर ती बस्ती चिकित्सा होते. त्याचा एक विशिष्ट उपक्रम असतो आणि जवळच्या वैद्याकडनं ते आपण करून घेऊ शकतो. तर हे जर केलं गेलं तर ह्या कडू रसाच्या बस्तीचा किंवा दुधाचा उपयोग जो आहे तो त्या उंडुकात किंवा पक्वाशयामधला जो भाग सांगितलेला आहे सीकम नावाचा त्याच्यावरती ह्याची प्रक्रिया होते आणि हाडं वाढीला लागतात, शरीराचा रंग उजळतो, भूक छान लागायला लागते, यकृताच्या संबंधीने आजार जे आहेत ते कमी होतात आणि डोळ्याचा नंबर सुद्धा ह्या बस्तीने उत्तम पद्धतीने कमी होतो. तर ह्या वनस्पतीचा वापर त्या दोन्ही बहीण भावना होण्याची शक्यता ही जास्त वाटते. त्यांनी हे करून बघायला हवं. अच्छा, दरम्यान एक प्रश्न घेऊया. अजून एक आपल्याला प्रश्न येतोय. रफिक उस्ताद प्रश्न विचारतायत कोल्हापूरवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. बोला बोला रफिक. साहेब, जुळी मुलं आहेत 2 काय
आई वडिलांची पण उंची कमी आहे. बोला. आई वडिलांची पण उंची कमी आहे. बोला, सलगपणे आणि प्रश्न विचारा. आजा आणि आजोबाची पण उंची कमी आहे. मुलांचं वय आहे 1 वर्ष. आतापासून काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे उंची वाढवण्यासाठी? धन्यवाद, आपला प्रश्न समजला. आई वडिलांची उंची कमी आहे आणि त्यामुळे आता मुलाची पण उंची कमी होणार ही भीती खूप पालकांमध्ये असते सर. बरोबर आहे. तर काय आपल्याला आता ही जुळी मुलं आहे, त्याला यमलगर्भ असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तर ह्याच्यासाठी काय झालं, आता आईच्या पोषणाचे 2 भाग होऊन त्या मुलांना मिळालेत. कारण अशा मुलांना कुपोषित असाच पद्धतीने ट्रीट करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आधी खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रसायन औषधं आयुर्वेदाने जी सांगितलेली आहेत, एक च्यवनप्राशसारखं रसायन औषध आहे किंवा ब्राह्म्य रसायन म्हणून मिळतं ते आहे, आमलक रसायन म्हणून मिळतं ते आहे. तर ही सगळी औषधं मेडिकल स्टोर्समध्ये उपलब्ध असतात छान छान कंपन्यांची, ती त्यांच्या मुलांना देणं गरजेचं आहे. आता 1 वर्षाचं मूल म्हणजे थोडे थोडे दात यायला लागले, घन पदार्थ काही ते खाऊ शकतात. तर त्या पद्धतीने त्यांना रोज सकाळी च्यवनप्राशसारखं औषध द्यायला पाहिजे. मगाशी सांगितलं तसं पाठीच्या मणक्याला भरपूर व्यवस्थितरित्या मसाज व्हायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये बालगुटी नावाची एक कन्सेप्ट आहे. बऱ्याच वनस्पती असतात त्याच्यामध्ये आणि त्याचे वेडे ठराविक पद्धतीने सहाण्यावरती घेऊन ते मधामध्ये किंवा गाईच्या तुपामध्ये घालून रोज देणं हे गरजेचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, इम्युनो सिस्टीम जी आहे ती सुद्धा ऍक्टिव्हेट होते. अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाहीत. आयुर्वेदाने सांगितलं हा एक पद्धतीचा व्हॅक्सिनेशनचा प्रकार आहे, तर तो करणं त्यांनी गरजेचं आहे. आणि त्याच्या बरोबरीने जवळच्या नजीकच्या वैद्यांना जाऊन त्याच्या देखरेखीखाली त्याला अन्न काय देता येईल हे बघायला पाहिजे. ती मुलं जर अंगारची पित असतील, खरं म्हणजे आता ते अंगारचं पिणं सुद्धा कमी करायला पाहिजे, म्हणजे मुलांच्याही तब्येती सुधारतील आणि त्यांच्या आईचीही तब्येत सुधारेल. पण त्यावेळेला जर पोटामध्ये आईला औषधं दिली गेली तर ती वाया दूध ह्या मुलांच्या पोटामध्ये जाऊ शकतात आणि ह्या मुलांचं इतरही आरोग्य सुधारेल आणि उंची नक्की वाढेल. एक प्रश्न घेऊया सर. विक्रम चास्कर प्रश्न विचारतात पुण्यावरून. कृपया आपला प्रश्न विचारा. बोला. हॅलो. बोला. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे व आहारामुळे उंचीवर काही परिणाम होतो का, उंची वाढण्यावर? अच्छा, धन्यवाद, आपला प्रश्न समजला. काय उत्तर आहे सर? आत्ताची सगळी जीवनशैली आणि खाणंपिणं जे आहे ते राजस आणि तामस अशा पद्धतीचं आहे आणि अनेक आजारांचं आपण सेवन त्या अन्नाच्या वाटे करत असं होतं. त्या उंची वाढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. पण तरीसुद्धा एक विचित्र घटना या सगळ्या बाबतीत घडते. पिझ्झासारखा पदार्थ आहे किंवा ब्रेडसारखा पदार्थ आहे, तर तो पोटामध्ये गेल्यानंतर शरीरातली व्हिटॅमिन्स जी आहे ती खेचून घेतो आणि ती तसाच तो शरीराच्या बाहेर पडत असतो. त्यामुळे डेफिशियन्सीची लक्षणं ही या मुलांच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने दिसायला लागतात. आणि असं झाल्यानंतर मग आई वडील हे हेल्थ कॉन्शियस असल्याने डॉक्टरांच्याकडे घेऊन जातात आणि लगेच लक्षात येतं की या मुलांना डेफिशियन्सी आहे व्हिटॅमिनची आणि ती सप्लिमेंट दिल्या कारणानं उंची वाढते. असा एक वेगळा थोडासा आनंददायक प्रकार जो आहे तो व्यवहारामध्ये दिसतो. पण बाकी सगळ्या अर्थाने जर बघितलं तर सगळीकडे अंधकारात आहे असं म्हणायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तिखट आंबट खारट जास्त खाल्ल्या कारणानं पित्त वाढणं आणि वात वाढणं या 2 गोष्टी घडतात. आणि शरीरामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह पॉवर काही तयार करायची असेल, सृजनशीलता ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, खूप चांगला शब्द आहे, तर शरीरामध्ये कफ दोष चांगला असणं हे गरजेचं आहे. परंतु वात आणि पित्त हे डिस्ट्रक्टिव्ह असे दोष आहेत आणि त्यामुळे तुम्ही भारतवर्षाचा जर विचार केला तर दक्षिण भारतामध्ये गेल्यानंतर उष्णता भरपूर आहे. तिथं मसाल्याचे पदार्थ तयार होतात पण तिथले लोक रंगाने काळे असतात आणि त्यांच्या उंच्या कमी असतात. आणि हे जर काश्मीरकडे आपण गेलो तर तिथं कफाचा प्रदेश आहे, तो अनुपदेश आपण त्याला म्हणतो. आणि सृजनशीलता जास्ती असल्या कारणाने तिथल्या मुलं आणि मुली जे आहेत ते उफाड्या बांधलेल्या असतात आणि गोऱ्या रंगाच्या असतात. हीच गोष्ट जी आहे ती मगाशी सांगितलेल्या सगळ्या औषधामध्ये आयुर्वेदाने धरलेली आहे. आणि अशा पद्धतीचा विचार करून आयुर्वेदाने जी औषधं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये महापैशाची घृत आहे, च्यवनप्राशसारखं औषध आहे, फलघृतासारखं औषध आहे. आणि ह्या प्रत्येकच्या फलश्रुतीमध्ये म्हणजे ह्याचा परिणाम कशासाठी येतो हे जर बघितलं तर बालानाम चांगवर्धनम, हे बालकांचं अंग वाढण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि बाल म्हणजे आयुर्वेदाची व्याख्या 1 ते 16 वर्षापर्यंत. आणि त्या मुलांना जर हे सगळं दिलं गेलं तर त्यांच्या संपूर्ण अंगांची वाढ होते. त्याच्यामध्ये बुद्धी, स्मृती आणि एकाग्रतेचा सुद्धा आयुर्वेदाने विचार केलेला आहे. एक प्रश्न घेऊया सर. सिद्धार्थ जाधव प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. बोला. हॅलो, मी सिद्धार्थ जाधव बोलतोय अहमदनगरवरून. बोला सर. माझा असा प्रश्न होता की मी जिम करतो, माझं वय 21 आहे आणि हेवी वजन उचलल्याने उंची वाढण्यास काय अडथळा येऊ शकतो का? आणि बैठका मारल्याने पण उंची वाढण्यास काय अडथळा येऊ? थँक्यू. धन्यवाद, तुमचा प्रश्न समजला. खूप चांगला प्रश्न आहे सर. मी पण हाच प्रश्न विचारणार होतो की व्यायाम आणि उंची आणि वजन उचलण्याचे व्यायाम आणि उंची यांचा कसा संबंध आहे? कसं होतं, जुडो, कराटे, कुंफू, कथक किंवा वेट लिफ्टिंग करणं
ह्या सगळ्यांच्यामध्ये काय होतं, किंवा तायक्वांदो वगैरे खेळणं, याच्यामध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ती बेंबीपेक्षा मेंटेन करायला लागते शरीराला, आणि त्यामुळे शरीर जे आहे ते दोन्ही बाजूनी कॉम्प्रेस होतं आणि उंची वाढू देत नाही. संभवतः हेच कारण आहे की ज्यांची उंची कमी आहे त्यांना हे खेळ खूप चांगले खेळता येतात. याचाच दुसरा अर्थ अर्थापत्ती तंत्रयुक्ती ज्याला आम्ही म्हणतो त्याच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागतो की अशा लोकांची उंची वाढण्याला अटकाव होतो. ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर व्यायाम जास्ती होतो, त्यामुळे वात आणि पित्त वाढतात आणि त्याच्यामुळे उंचीला लॉग बसतो, कारण मॅच्युरिटी लवकर येते, शरीर तेवढंच राहतं. आणि दुसरं म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करायला लागल्या कारणानं त्या व्यायामाचा उपयोग उंची वाढण्यासाठी होत नाही. तर ज्यांना उंची वाढायची इच्छा आहे त्यांनी व्यायाम करावा, पण तो अर्धशक्ती करावा. अर्धशक्ती व्यायाम म्हणजे थोडीशी हृदयाची गती वाढली आहे, काख्यामध्ये घामाला आहे, कपाळावरती घामाला आहे, तर आयुर्वेदाने थांबायला सांगितलेलं आहे. अन्यथा ते दुधारी शस्त्र आहे, ते उरफाट अंगावरती येऊ शकतं आणि शरीरात वेगवेगळे आजारही उत्पन्न होऊ शकतात आणि उंची वाढायला अटकाव होतो. तर उंची ज्यांना वाढवायची आहे त्यांनी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावेत, लोंबकळण्याचा व्यायाम करावा. पण हा एक्सरसाइज जे आहे ज्याच्यात खूप पर्स्पिरेशन किंवा घाम येतो असे शक्यतो करायला नाही हवे. आणि जर करायचे झाले तर ते तेवढ्या उत्तम पद्धतीने औषधांनी, दुधानी, तुपानी कॉम्पेन्सेट करता येत असेल तर करावेत. पण शक्यतो हे करता येत नाही म्हणून व्यायाम कमी करणं हेच चांगलं उत्तर द्यायला सांगता येईल. अगदी अगदी. शारीरिक आणि मानसिक आजारांचा उंचीच्या वाढीवर कसा काही परिणाम होतो आणि काय? खूप जवळचा संबंध आहे. शारीरिक कोणतेही आजार झाले मोठे तर शरीराची सगळी जी रसद आहे त्या आजार नष्ट करण्यासाठी शरीर वापरत असतं. आणि त्यामुळे त्या शरीरामध्ये किती चांगल्या पद्धतीचं अन्न पथ्यात जरी गेलं तरी सुद्धा कुपोषणाची पद्धत जी आहे ती अस्थिधातूच्या किंवा हाडांच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागते. मानसिकतेमध्ये तर काय होतं, सतत चिंता सुरू असते, क्रोध सुरू असतो, आदळापट सुरू असते, ईर्ष्या असते. तर ह्या सगळ्या मानसिक भावांचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावरती, एस्पेशली पचन संस्थेवरती येत असतो. ते समजा एखादा माणूस आहे आणि तो बसलेला आहे जेवायला आणि तो जर चिडला एकदम जोरात, कोणतं तर अन्नातला काही खराबी असेल म्हणून, तर त्याचं जठर जे आहे ते पटकन मुटकुळीसारखं बारीक होतं आणि नंतर 3 तास उघडत नाही. ते म्हणजे त्याच्या भावनांचा परिणाम त्याच्या पचनसंस्थेवरती एवढा जर जोरदार येत असेल तर तो प्रत्येक गोष्टीवरती येणार आहे आणि हाडं तयार होण्यावरती तो निश्चित येणार आहे. आणि अशा नेहमीच्या गोष्टीतून उत्पन्न झाले जर मनोरोग असेल तर त्याचा निश्चितपणे परिणाम जो आहे तो हाडांच्या वाढीवरती होत असतो. प्लस त्यावेळेला दिली गेलेली जी औषधं आहेत त्याचाही त्याच्या शरीरावरती परिणाम येत असतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आजार जे आहेत ते शरीराच्या संवर्धनासाठी कधी उपयोगी नाही आहेत आणि त्याच्यामुळं शरीरातले इतर जे आजार आहेत ते सुद्धा वाढीला लागतात. त्यामुळे शरीरातल्या कोणत्याही शरीराचा आजार असू दे किंवा मनाचा आजार असू दे तो उत्तम पद्धतीच्या वैद्याकडे जाऊन नेहमी व्यवस्थित ट्रीट करावा, म्हणजे उंचीच्या औषध देणं सोपं जातं. ओके. मुलगा आणि मुलगी यांच्या वाढीमध्ये काही तफावत असते का? आणि त्यांच्या वाढीमध्ये काही औषधं त्याच्यामध्ये काही फरक आहे? खूप फरक असतो. खूप छान प्रश्न आहे हा. आपल्या शरीरातले जे कडक आणि घट्ट अवयव आहेत ते सगळे वडिलांच्याकडनं उत्पन्न होतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आणि शरीरातले जे मृदू अवयव आहेत ते सगळे आईपासून उत्पन्न होतात असं सांगितलेलं आहे. ह्या हिशोबाने जर बघितलं तर मुलींच्या शरीरातला अस्थिधातू जो आहे तो वडिलांच्याकडनं आलेला असतो आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी उंची वाढण्याची शक्यता जी असते ती कमी असते किंवा त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स घ्यायला लागतात. प्लस ती जर वयात आली मुलगी लवकर, आता हल्ली काय होतं 8 ते 9 वर्षाच्या दरम्यान मुलींना बऱ्याच वेळा पाळ्या येतात, कारण आताच वातावरण सगळं हे राजस झालेलं आहे. अनेक नको त्या गोष्टी मुलींना लवकर समजतात, त्याचा परिणाम त्यांच्या शुक्रधातूवरती होतो आणि त्यामुळे अभिव्यक्ती शुक्राची लवकर होते, म्हणजे मॅच्युरिटी लवकर येणे होतं. बुद्धीला मॅच्युरिटी नसते पण शरीराला आणि त्याचा खूप धोकादायक सगळ्याच बाबतीत प्रकार आता व्यवहारामध्ये आढळतो. तर हे लक्षात घेता मुलींची उंची वाढण्यासाठी आई वडिलांनी लवकर प्रयत्न करायला पाहिजे. तिची उंची जोमाने वाढतीये म्हणून गप्प बसू नये, कारण पाळी आल्यानंतर तिची उंची जी आहे त्याला लॉग बसणार आहे. मुलांच्या उंचीच्या बाबतीत मात्र खूप चांगले प्रयत्न करता येतात. अस्थिधातू हा मुलांचा किंवा पितृ अशा पद्धतीचा भाव असल्या कारणाने शरीरातला त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतात आणि मुलींच्या पेक्षा मुलांची उंची वाढवणं हे सोपंही जातं. हो. अच्छा, एक प्रश्न येतोय सर, दरम्यान घेऊया. सृष्टी कावळे प्रश्न विचारताय चंद्रपूरवरून. कृपया तुमचा प्रश्न विचारा. बोला. हॅलो. बोला बोला. माझे नाव सृष्टी कावडे आहे. तुमच्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि सलगपणे प्रश्न विचारा. माझ्या भावाचे आणि माझी हाईट पण खूप कमी आहे. बोला. माझी उंची सध्या 4'3" आहे आणि माझ्या भावाची उंची 3'6" आहे. तर आम्हाला उंची वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागेल आणि पुढे काय मी प्रयत्न करू शकते याबद्दल मला मार्गदर्शन हवं. वय किती आहे तुमचं सांगितलं? आपलं वय सांगा. माझं वय 17 वर्ष आहे. अच्छा. आणि भावाचं? 12वीला आहे. भावाचं वय? 9 वर्ष आहे.
धन्यवाद, आपला प्रश्न समजला. काय उत्तर आहे सर? आता 17 वर्षाची ती मुलगी आहे, तर पिरियड्स वगैरे सुरू झालेले आहेत आणि 16च्या पुढं ते गेलेलं आहे. पण तरीसुद्धा प्रयत्न म्हणून मगाशी आपण जी औषध सांगितली त्याचा वापर करून घेता येऊ शकेल. परंतु इथे एक वनस्पती वेगळी आणलेली आहे, ती माझ्या हिशोबाने ह्या मुलीच्या बाबतीत जास्त उपयोगी पडेल. हा खोटा अशोक नावाची वनस्पती आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अशोक असं याला पूर्वी म्हटलं जायचं. आणि खरा अशोक नावाचा सीतेचा अशोक आहे तो वेगळा आणि ही वनस्पती वेगळी आहे. ही सरळ सोट वाढणारी वनस्पती आहे आणि निसर्गामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्या शरीरामध्ये चाललेल्या असतात, ज्याला पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो, किंवा जे ब्रह्मांडी ते पिंडी ह्या न्यायाने ही वनस्पती वापरता येते. तर ह्या वनस्पतीचा रस जो आहे त्याचा शतावरी कल्पासारखा कल्प जवळच्या वैद्याकडून तयार करून घ्यावा त्यांनी, आणि त्या मुलीने स्पेशली हे औषध वापरावं. तर तिच्यासाठी उंची वाढण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग होऊ शकेल. दुसरं, तिला पाळीच्या संबंधात काही तक्रारी असतील तर त्या तिने जवळच्या वैद्याकडे जाऊन औषध घेऊन त्या दुरुस्त करायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबरीने बस्ती चिकित्सा जी आहे ती करायला पाहिजे. 9 वर्षाचा जो मुलगा आहे त्याला इतर सांगितलेली आतापर्यंतची जी औषधं आहेत त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकेल. अगदी अगदी. त्यांना मला असं वाटतं त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. हॅलो डॉक्टर चालूच राहणाऱ्या एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उंची वाढवणे आणि आयुर्वेद हा आजचा विषय. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. उद्या म्हणजे 8 मे या दिवशी हॅलो डॉक्टरमध्ये जो विषय सादर होणार आहे त्याबद्दल आपण सांगूया. उद्या 8 मे रोजी रात्री 8 वाजता पित्तविकार आणि संयुक्त उपचार मार्गदर्शन करतील डॉक्टर अनिल पाटील. सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. हा प्रायोजित कार्यक्रम आहे. दात खाणाऱ्या मुलांसाठी वेखंड वेलची दुधात उकळून ते दूध पिण्यासाठी द्यावे, त्यामुळे त्यांचा दात खाण्याचा जो आजार आहे तो कमी होईल. उंची वाढवणे आणि आयुर्वेद हा चर्चेचा विषय. मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्नी. सर, उंची वाढवण्याबद्दल आपण बऱ्याचशा वनस्पती पण पाहिल्या, औषधी पण पाहिल्या. पंचकर्म याचा उंची वाढवण्यासाठी काय उपयोग होतो? आता आपण हा विषय बऱ्याच वेळा आता बोललेलो आहे, पण तरी सुद्धा हे वेगळ्या पद्धतीने आता सांगणं गरजेचं आहे की शरीरामध्ये संवर्धनाचं काम जे आहे ते कफदोषामुळे होतं. आणि शरीरातला वातदोष जर वाढला तर हाडं जी आहे ती विकृत व्हायला लागतात किंवा हाडांचे विकार सुरू होतात. तर वाढीचं काम जे आहे ते कफ दोष करतो हे खरं आहे, पण त्याला मदत करणारी प्रमोटिंग पॉवर जी आहे ती म्हणजे वातदोष आहे. असं म्हटलं जातं की पित्तम पंगू कफम पंगू. पित्त आणि कफ हे दोघे पंगू आहेत. पंगवो मल धातवा म्हणजे शरीरातले दोष धातू मल हे सगळे पंगू आहेत. वायुना यत्र नियंते म्हणजे जिथं वायू घेऊन जातो ते ना तत्र गच्छति मेघो, तिथं ते मेघाप्रमाणे बरसतात, असं आयुर्वेदात एक सूत्र आहे. या अनुरोधाने जर बघितलं तर पित्ताचे आजार असू देत किंवा कफाचे असू देत किंवा वाताचा आजार असू दे, या सगळ्यासाठी बस्ती नावाची जी चिकित्सा आहे ती खूप उत्तम उपयोगी पडते. तर बस्तीमध्ये पहिल्यांदा अंगाला तेल लावणं, शेकणं, त्याच्या आधी पाचन म्हणजे शरीरातली घाण पचून घेणं, असं करून मग शौचाच्या मार्गावर काही औषधं द्यायची असतात. आणि ती जी आहे ती मोठ्या तड्यावरती काम करतात, तिथल्या मलावरती काम करतात, तिथल्या हाडांच्यावरती सूक्ष्म हाडांच्यावरती काम करतात आणि उंची वाढवण्याचं काम करतात. तर अनुवंशिकता ज्यांना आहे, ज्यांना मोठे शारीरिक जन्मजात आजार आहेत, ज्यांची उंची व्यवस्थित वाढत नाहीये, आजारपणामुळे उंचीला लॉक जर बसलेला असेल, मुली आहेत आणि आता वयात आलेली आहेत आणि उंची वाढवायची, तर ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी बस्ती ही अतिशय उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे. आणि त्या दोन प्रकार आहेत, एक भ्रूण करणारे किंवा शरीराची ताकद वाढवणारे बस्ती असतात आणि दुसरे हाडांच्यावरती काम करणारे, मगाशी सांगितलं तसे कडू रसाचे असे बस्ती असतात. तर वैद्याकडे जाऊन आपली प्रकृती पहिल्यांदा तपासावी, सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करावा, आधी झालेले आजार, खाणं पिणं कसं आहे ते, व्यवसाय काय आहे, घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे, या सगळ्याचा विचार करून नंतर बस्ती कोणता द्यायचा हे ठरतं. आणि त्या पद्धतीने बस्तीचे जे कोर्स असतात ते व्यवस्थितरित्या करता येऊ शकतात आणि त्याचा उत्तम पद्धतीने परिणाम जो आहे तो उंचीवरती येतो. रासायनिक औषधं त्यांच्या सेवनाचा उंचीच्या वाढीवर काही परिणाम होतो का? निश्चित होतो. आता रसायन हा शब्द आता केमिकल ह्या पद्धतीने लक्षात घेतला जातो, पण आयुर्वेदामध्ये रसायन या शब्दाला एक विविक्षित अर्थ आहे. रस रक्तादे इयंते इति रसायनम असं म्हटलेलं आहे. हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे शरीरातले 7 धातू आहेत. धारणात धातू असं म्हटलंय. म्हणजे ही पृथ्वी जी आहे ती पृथ्वीच्या ठिकाणी अनेक धातू आहेत म्हणून पृथ्वीला पृथ्वी पण आलेलं आहे किंवा तिचा आकार प्राप्त झालेला आहे. तसं आपल्या शरीरातले हे 7 धातू आहेत म्हणून आपलं हे शरीर जे आहे ते दिसतंय. त्यातलं धारण कर्म करणं हे अस्थि धातूचं काम आहे. ते आपला स्केलिटल सिस्टीम जी आहे ती हाडं जी आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक विविक्षित शेप प्राप्त झाले आहे प्रत्येक माणसाला. तर त्या हाडांना वाढवण्यासाठी म्हणून आणि इतर सगळ्या शरीरातल्या धातूंना वाढवण्यासाठी म्हणून रसायन विधी हा पूर्वीच्या काळी सांगितला गेला.
तरुण पण टिकवणं, म्हातारपण येऊन न देणं आणि शरीरामध्ये आजार उत्पन्न होऊन न देणं, ह्याच्यासाठी जुन्या ऋषीमुनींनी सांगितलेली ही खूप चांगली आयुर्वेदिक एक कन्सेप्ट आहे. 8 पद्धतीची जी अंग सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये हे जरा अंग म्हणून जे सांगितलं आहे किंवा रसायन अंग जे सांगितले त्यांनी माणूस सगळ्या पद्धतीचे आजार बाजूला काढू शकतो आणि उत्तम पद्धतीने त्याच्या शरीराचं रक्षण करू शकतो. त्यातली रसायन चिकित्सा जी आहे ती जर लहान मुलांना पहिल्या दिवसापासून द्यायला सुरुवात केली, तो लेहनविधी हा त्याचाच भाग आहे. पण 3 वर्षापर्यंत साधारण तो गुटी दिल्यानंतर मुलं आणि आई वडील हे सगळे कंटाळलेले असतात, आता किती दिवस हे द्यायचं म्हणून. पण तसं न करता त्या मुलाला वयात येईपर्यंत जर च्यवनप्राशसारखं रसायन औषध दिलं गेलं तर त्याला कोणतेही आजार उत्पन्न होत नाहीत, संसर्गजन्य आजार उत्पन्न होत नाहीत. मूल जे आहे ते रफ आणि टफ बनतं आणि त्याच्यावरून त्याच्या उंचीमध्ये खूप चांगला परिणाम येतो. बुद्धीची त्याची कुवत जी आहे ती वाढते, त्याचं पाठांतर शक्ती ही खूप वाढते आणि ह्यासाठी आयुर्वेदाने रसायनविधी जो आहे तो या मुलांसाठी सांगितलेला आहे. पंचकर्माबद्दल आपण पाहिलं, विविध औषधी वनस्पती पण आपण पाहिल्या. अजून काही आयुर्वेदामध्ये अशी औषध आहेत का की ज्यामुळे उंची वाढण्यासाठी मदत होते? हां, आयुर्वेदामध्ये आत्ता मगाशी मी सांगितलं तसं फलघृत म्हणून जे आहे ते वयात येण्याच्या आधी जर मुलींना दिलं गेलं तर उंचीच्या संबंधांचे आजार जे आहेत ते तर कमी होतातच, पण पाळीच्या संबंधित असलेले आजार, बीजग्रंथीमध्ये गाठी उत्पन्न होणं, पाळीच्या वेळेला पोटात दुखणं, या पद्धतीची जे तक्रारी असतात त्या फलघृत कमी येतात. महापैशाचिक घृत म्हणून एक सांगितलेलं आहे, ते जर पोटामध्ये लहान मुलांना दिलं तर त्यांना वेगवेगळे संसर्ग जे होतात, संसर्गजन्य विकार जे उत्पन्न होतात, किंचाळून रडणं किंवा मेंदूच्या संबंधाने काही घटना, मेनिंजायटिस सारख्या घटना ज्या घडतात तर त्याच्यासाठी ती मुलं जी आहेत ते इम्युन होऊन जातात. अशा पद्धतीची ही तूप आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो बुद्धिस्मृती एकाग्रतेवरती तर येतो, पण त्याच्यापेक्षा जास्ती त्यांचं पोट जे आहे ते चांगलं राहतं, त्यांची जठराग्नीची शक्ती आहे ती चांगली राहते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांची उंची जी आहे ती खूप उत्तम पद्धतीने वाढायला लागते. वयानुसार उंची वाढणं असं आयुर्वेदाने सांगितलेलं नाही आहे. आयुर्वेदामध्ये उंचीचा आपण हा सगळा विचार करतो, पण उंची अशी असावी असं ऋषीमुनींनी कुठेही सांगून ठेवलेलं नाही आहे. माणूस जेवढा उंच आहे तेवढा हात पसरल्यानंतर त्याची लांबी सुद्धा पाहिजे, म्हणजे आयाम आणि विस्तार ज्यांचा योग्य आहे ती मुलं योग्य आहेत असं म्हटलेलं आहे. हाईट वेट चार्ट किंवा बॉडी मास इंडेक्स असं आयुर्वेदाने सांगितलेलं नाही आहे. याचं कारण काय, माणूस दिसतो कसा आहे ह्याच्यापेक्षा त्याच्या शरीरात आजार आहे का नाही ह्याचा माणूस विचार करतो. नो डाऊट की स्थौल्याचाही आयुर्वेदाने विचार केलेला आहे. स्पिक्स तनोदर लंबनम असं एक लक्षण सांगितलेलं आहे. हे आपल्या सीटचा भाग जो आहे तो छाती, पोट हे लोंबकळत असेल तर ते चुकीचं आहे. हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. स्थौल्याची ट्रीटमेंट ही सांगितलेली आहे. पण 0 फिगर करायच्या नादात आजारी पडायचं किंवा आणखी तब्येत जाड व्हावी म्हणून प्रयत्न करायचे हे आयुर्वेदाला मान्य नाही आहे. पहिल्यांदा जी आपण व्याख्या सांगितली समदोषा समाग्निश्चय ही लक्षात घेऊन माणसाने वागायला पाहिजे. अगदी खूप छान मार्गदर्शन करतायत डॉक्टर जमदग्नी आपल्याला. आजचा आरोग्य सल्ला आपण आता पाहूया. आजच्या आरोग्य सल्ल्यामध्ये लहान मुलांच्या वाढीसाठी असणारी पोषक घटक. वाढत्या वयात शरीराला कॅल्शियम हा घटक अत्यंत आवश्यक आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ हा कॅल्शियमचा प्रमुख स्रोत आहे. ड जीवनसत्व हे लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. संत्र्याचा रस, दूध, अंडी यामध्ये हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. कोवळ्या उन्हात उभे राहिल्यासही ड जीवनसत्व शरीरास प्राप्त होते. अत्यावश्यक फॅटी ऍसिड्स अर्थात इसेन्शियल फॅटी ऍसिड्स EFA हा मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. सुक्या मेव्याचे पदार्थ, अंडी, सोयाबीन यामध्ये हा घटक मुबलक प्रमाणात असतो. हा घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. गाजराचा रस, पालक, टोमॅटो, खरबूज, पपई इत्यादी पदार्थांमध्ये अजीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. हा घटक डोळ्यांचे आरोग्य राखतो. पेशी ऊतींच्या वाढीसाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा घटक अत्यंत आवश्यक आहे. वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांनी आपल्याला आज मार्गदर्शन केलं. त्यांच्याशी ज्यांना संपर्क करायचा आहे, आमच्या प्रेक्षकांना संपर्क करायचा आहे, त्यांच्यासाठी त्यांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक कृपया लिहून घ्या. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020-244-30259. भ्रमणध्वनी क्रमांक आहेत 9595810727 किंवा 8087347921. ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टरमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी कृपया दूरदर्शनचा आमचा ॲड्रेस लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल ॲड्रेस
hellodoctor@ddkmumbai@gmail.com. उंची वाढ होणे याबद्दल आज आपण खूप चर्चा करतोय. पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल की उंची वाढवण्यासाठी, त्यांच्या मुलांची उंची वाढवण्यासाठी त्यांनी काय करावं, काय प्रयत्न करावे? नवदाम्पत्य जर असेल, लग्न नुकतंच झालं आणि अजून ते प्लॅनिंग करत असेल तर कृपया त्यांनी प्लॅनिंग करणं थांबवावं. पहिलं महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे की जेवढ्या उशिरा लग्न आता होत आहे तेवढी पूर्वीच्या काळी व्हायची नाही. 25 तत्ववर्षे पुमान नारी तू षोडशे असं सूत्र आहे. म्हणजे 16 वर्षाची स्त्री आणि 25 वर्षाचा पुरुषांची लग्न व्हावी असं सांगितलं जायचं. त्यामुळे मग त्या मुलाचं नातं आईशी जे असायचं ते मित्रत्वाचं असायचं. आता आजी आणि मूल असं नातं येऊन जनरेशन गॅप यायला लागलेली आहे. तर हा भाग पहिले लक्षात घ्यायला पाहिजे. ऑटिझम सारखे आजार जे आहेत ते 35 वर्षानंतर मुलं होणाऱ्या स्त्रियांना जास्त आढळतं. तर हे सगळं लक्षात घेतलं तर लवकर चान्स घेणं हे गरजेचं आहे. ते येणारं मूल जे आहे ते स्वतःचं भाग्य घेऊन येतं. त्यामुळे फिनान्शियल कंडिशनचा प्रत्येक वेळेला विचार करू नये आणि आधी लवकर चान्स घ्यावा. हे होत असताना जवळच्या वैद्याकडे जाऊन भेटून यावं आणि आधी बीजसंस्कार करून घ्यावेत. म्हणजे उत्तम पद्धतीचं मूल जे आहे ते जन्माला येऊ शकतं. अनुवंशिक आजार जे घरचे आहेत तेही वैद्याला सांगावेत. उंची कमी असेल तर त्याच्याविषयी मार्गदर्शन घ्यावं आणि बीजसंस्कार करून नंतर गर्भसंस्कार जर केले तर उत्पन्न होणारी मुलं जी आहेत ती निरोगी तर होतीलच, सक्षम होतील, बुद्धीच्या हिशोबाने सुद्धा आणि शरीराच्या हिशोबाने सुद्धा. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे करत असताना त्यांनी शरीरासाठी पंचकर्म करून घेतलं तर त्या आईवडिलांची तब्येत सुद्धा शेवटपर्यंत चांगली राहील आणि उत्तम अशा बालकाला ते जन्म देऊ शकतील. अगदी खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही आज. वयाचं 16वं वर्ष हे धोक्याचं मानलं जातं. सिनेमात काहीतरी पाहिलेलं असतं, मनात चित्रपट चालूच असतो, निसर्गाने निर्माण केलेले आवेग कोंडलेल्या दशेत वाट शोधत असतात, मनाचा चौक होतो आणि त्यात भावनांची दंगल उसळते. या विशिष्ट वयोगटातील मुलामुलींचे प्रबोधन करणाऱ्या कथामाला संस्कार भारतीच्या शाखा, मनशक्ती संवर्धक मंडळे मुद्दाम चालवली पाहिजेत. स्वामी विवेकानंदांची काही पत्रे, छत्रपती शिवरायांचं जीवन असे विचारही त्यांच्या मनात रुजवले गेले पाहिजेत. तर केवळ त्यांची शारीरिक उंचीच नाही तर मानसिक उंचीही नक्कीच वाढू शकेल. मानसिक उंचीबद्दल तर सरांनी आपल्याला सांगितलंच, आपले संस्कार आणि संवर्धन याबद्दल ते बोललेच, पण त्याचबरोबरीनं शारीरिक उंचीबद्दलही त्यांनी आज आपल्याला डिटेलमध्ये मार्गदर्शन केलं. सर, समरीमध्ये आम्हाला काही औषधं सांगा ज्यामुळे आणि आपण हा कार्यक्रम मग संपवूया. बरोबर. सकाळी उठल्यानंतर संपूर्ण अंगाला तिळाचं तेल लावावं. आंघोळ झाल्यानंतर मग च्यवनप्राशसारखं औषध जे आहे ते घ्यावं. थंडीचे दिवस असतील तेव्हा अळीवाचा लाडू आजीच्याकडनं शिकून घ्यावा, नवीन मुली ज्या लग्न झालेल्या आहेत त्यांनी, आणि तो आपल्या मुलांना द्यायला सुरुवात करायला हवी. पोट साफ होण्यासाठी दर 2 महिन्यातनं एकदा एरंडेल तेलासारखं किंवा इतर कोणता तरी जुलाबाचं औषध जर घेतलं तर शरीरातलं पित्त जे आहे ते प्राकृत होऊ शकतं आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून आरोग्यही चांगलं राहील, पण हाडांची वाढ होणं हे उत्तम पद्धतीने व्हायला सुरुवात होईल. षड्रसात्मक आहार असावा. चौरस आहारापेक्षा हा विचार जास्ती महत्त्वाचा आहे. आणि ऋतूनुसार जेवायला पाहिजे. दिनचर्या आणि ऋतुचर्या ही पाळली जायला पाहिजे. तर उंचीचा प्रश्न मला नाही वाटत भेडसावेल, अनुवंशिकता असली तरी सुद्धा. अगदी धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं उत्तम आणि मुद्देसूद मार्गदर्शन दिलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.